आलापल्ली ते लगामपर्यंत नॅशनल हायवेचे काम सुरू असून धुळीचे साम्राज्य पसरले। कंपनी मनमर्जीने काम करीत आहे। ये जा करणाऱ्या वाहनधारकांना कमालीचे त्रास सहन करावे लागत आहे। मोटरसायकलने लगामवरून अहेरी किंवा आलापल्लीला ये जा करताना लोहयुक्त धूळ पोटात जात असून श्वसन नलिकेत जाऊन पोटाचे विकार होत आहे। तज्ञांच्या मते पुढील पिढीला कॅन्सर व इतर रोग होण्याची शक्यता आहे। या रोडवर सिमेंट रोडचे काम सुरू असून या ठिकाणी रोडचे काम नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित न राहता काम सुरू आहे। तर योग्य काम होत आहे का असा सवाल जनता करीत आहे। रस्ता खराब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे। येथील अहेरी आलापल्ली लगाम या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग 353 या मार्गाचे काम सुरू असून अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे गाड्या 8 चाकी 10 चाकी 12 चाकी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता दुरावस्था होऊन मोठ्या प्रमाणात धुळीचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यामुळे गावातील नागरिकांना व तसेच गावातील लहान मुलांच्या नाकात घशात त्या धुळीचे कण अडकत असल्यामुळे श्वास घ्यायला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबत येथील वैद्यकीय डॉक्टरांकडून माहिती मिळालेली आहे। तसेच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। संबंधित जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत कुठल्याही प्रकारात उपाययोजना न केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला परिणाम होत असल्याबाबतचे या ठिकाणी आपण पाहू शकता। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।